तर आपण आता सुरुवात करूया आजच्या लेवल 1च्या डे 2 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. बघा, एनर्जीचा क्लास आहे. व्हिडिओ ऑन करा आणि तुम्ही जे पेशन्स दाखवले त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. बघा, काल खरं तर रिक्ता तिथी होती आणि दर महिन्याला ही तिथी 6 वेळा तरी महिन्यातून येत असते. दरवेळेला मी क्लास चालू करताना कॅलेंडर बघते, पंचांग बघते, पण ह्या वेळेला माझ्याकडून चुकीने ते बघितलं नाही गेलं. कालच्या दिवशी सुरुवात झाली, त्यामुळे कदाचित अशी अडचण आलेली असू शकते. काल तुम्ही बघितलं असेल की मी सुरुवातीला लिंक डिलीट केली होती. सुरुवातीला माझी सिस्टीम सुद्धा तिने प्रॉब्लेम दिलेला, पण तुम्हाला मी तिथे अनाऊन्स केलं होतं की आपल्याला क्लास घ्यायचा आहे. त्यामुळे मला काल क्लास घेणं भाग होतं, म्हणून मी क्लास घ्यायला सुरुवात केली आणि माझं वायफाय फक्त बरोबर 7 मिनिटांसाठी गेलं होतं. बाकी सगळं व्यवस्थित सुरू झालं, पण मी तोपर्यंत इथे मेसेज केला होता, त्यामुळे मी क्लास काल कंटिन्यू नाही केला. तर तुम्हाला सगळ्यांना सांगते, जेव्हा जेव्हा अशी तिथी येत असते, रिक्ता तिथी, त्यावेळेला कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करू नका. जर तुम्हाला घराचं लोन घ्यायचं असतं, कर्ज काही घ्यायचं असतं, अशा गोष्टी तुम्ही या तिथीला करू शकता, कारण ही तिथी जी असते ते सगळं रिकामं करून टाकणारी असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, चतुर्थी असते, नवमी असते किंवा चतुर्दशी असते, अशा वेळेला ह्या तिथी येत असतात दर महिन्याला. तर चला, आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तर बघा, मी स्क्रीन शेअर करते. थोडस आपण कालचं बघूया की काय रिकॅप झालाय तो आपला काल. बघा, तर आपण आपल्या आयुष्याचे 7 पिलर्स बघितले होते काल. सगळ्यात पहिलं होतं आपलं शरीर, त्यानंतर मन, आपल्यातली नाती, आपलं शिकणं, आपलं वर्किंग, आपल्याकडची समृद्धी आणि त्यानंतर अध्यात्म. त्यानंतर मी तुम्हाला आपल्याला एक्सपेक्ट काय आहे ते लिहायला सांगितलं होतं, काही रूल दिले होते. त्यानंतर आपण पाहिलं होतं आपलं सबकॉन्शियस माइंड, ते कशा प्रकारे वर्क करतं. तुम्हाला कालचं रेकॉर्डिंग आणि आजचं रेकॉर्डिंग दोन्ही एकत्रितपणे आज मिळेल. तर सबकॉन्शियस माइंड वर्क करण्यासाठी अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन अशा 3 गोष्टी आपण बघितल्या होत्या. मेडिटेशन आपण आज बघणार आहोत. व्हिज्युअलाइज मध्ये मी आपलं सुरू होतं की मी तुम्हाला सांगत होती की हा पेन कोणाच्या तरी माइंड मध्ये पहिला आला, त्यानंतर त्यांनी ह्याचं साहित्य जमा केलं आणि त्यानंतर त्याची कृती बनवून हा पेन तयार झाला. ज्या प्रकारे एखादी महिला, तिला जेव्हा एखादा पदार्थ बनवायचा असतो, त्यावेळेला पहिला ती कुठे विचार करते? डोक्यामध्ये. तिच्या डोक्यात आल्यानंतर ती साहित्य जमा करते आणि त्यानंतर एखादा पदार्थ ती आपल्या समोर बनवून ठेवते. तर हे असतं व्हिज्युअलायझेशन. आता तुम्ही म्हणाल की आम्ही चुकीचं व्हिज्युअलाइज करून मोकळे होतो, आमच्या काही लक्षात येत नाही, विचार करता करता फ्लो फ्लो मध्ये आपण निगेटिव्ह विचार करून टाकतो. तर अशा वेळी काय करायचं? ज्या वेळेला निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येत असतो, तर आपले हे 2 हात यांना असं करायचं आणि कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, हे आपल्या नाभीच्या समोर करायचे. अशा प्रकारे कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. कारण आपल्या जन्माची सुरुवात ही आपल्या नाभीपासून झालेली असते. त्याचप्रमाणे अन्न पाण्यावरती आपल्या चुकीच्या विचारांचा कसा प्रभाव पडतो हे आपण बघितलं होतं. आता पुढचा टॉपिक आहे मेडिटेशन. पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. जे तुम्हाला मी अफर्मेशन्स म्हणाले होते काल, ते आपल्याला सगळे पॉझिटिव्हच लिहायचे आहेत. तर ते तुम्ही एक लिहून घ्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी येल्लो पेजवर रेड पेनने तुम्हाला तुमचे अफर्मेशन्स लिहायचे आहेत. जसं की समजा कोणाला चांगलं आरोग्य हवं असेल, तर तुमचं अफर्मेशन असं असेल त्यासाठी की मला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त झालेला आहे. जर कोणाचा आर्थिक प्रॉब्लेम असतील तर ते लोक असं लिहू शकतात की
पैसा माझ्याकडे अगदी सहजतेने आकर्षित होतो. कोणाची मुलं ऐकत नाहीत तर तुम्ही असं लिहू शकता, माझं बाळ खूप शांत स्वभावाचं झालेलं आहे, अभ्यासू झालेलं आहे, समजूतदार झालेलं आहे. हे असे तुमचे अफर्मेशन्स येलो पेजवरती रेड पेनने किंवा व्हाईट पेजवरती गोल्डन ग्लिटर पेनने लिहायचे आहेत रोज रात्री झोपण्यापूर्वी 21 वेळा. रोज रात्री झोपण्यापूर्वी 21 वेळा. आणि त्याच्या खाली एक वाक्य लिहायचं, येस आय एम कमिटेड टू अचीव ऑल दिस. Yes, I am committed to achieve all this. Thank you so much, God, for giving me everything I want. Thank you so much, God, for giving me everything I want. हे तुमचे अफर्मेशन्स झाल्यानंतर हे एक वाक्य तुम्हाला तिथे लिहायचं आहे. तर आता आपण बघणार आहोत मेडिटेशन म्हणजे काय. तर कोणी सांगू शकेल मला, कोणाला काही आयडिया आहे मेडिटेशन म्हणजे काय? थंब सेट करायचा कोणाला काही आयडिया असेल तर. बरं ठीक आहे, मी सांगते. आपण आता बेसिक मध्ये आहोत तर आपण बेसिक पासून सुरुवात करूया, अगदी छोट्या लेवल पासून. जर आता समजा एखादी महिला किचन मध्ये भाजी कापत असेल आणि त्या वेळेला तिच्या डोक्यात जर कोणता वेगळा विचार सुरू असेल की माझी मुलं आता काय करत असतील, माझी सासू माझ्याबद्दल काय विचार करत असेल, किंवा माझे पती काय करत असतील बाहेर, तर काय होईल? हातात तिच्या भाजीचं काम आहे, हातात सुरी सुद्धा आहे, पण तिच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू आहेत, तर काय होऊ शकतं? भाजीऐवजी ती सुरी तिच्या हात बोटावरून फिरेल. जर एखादा ड्रायव्हर गाडी चालवत असताना वेगळ्याच विचारामध्ये असेल, हायवेला चालवतोय चांगली गाडी आणि वेगळा विचार करतोय, तर काय होईल? ऍक्सिडेंट तर होणारच आहे. आणि म्हणूनच हायवेवरती बोर्ड लागलेले असतात, नजर हटी दुर्घटना घटी. ह्याचाच अर्थ आपण आपली जी नेहमीची कामं आहेत ती आपण अगदी मेडिटेशन फॉर्म मध्ये करणं गरजेचं आहे. अगदी बेसिक पासून सुरुवात. अगदीच कोणाला मी काही मोठं ध्यान वगैरे लावून बसायला इथे शिकवत नाहीये. नेहमीची कामं जर आपण व्यवस्थित केली तर काय होईल? जर एका विद्यार्थ्याने त्याचा जो विषय कच्चा आहे तो त्याने अगदी व्यवस्थित मन लावून त्याचा अभ्यास केला तर काय होईल? त्याचा रिझल्ट पण तसाच येणार आहे. जर एखादी महिला अगदी जेवण पण व्यवस्थित मन लावून करते आहे तर तिचे पदार्थ हे चविष्टच बनणार आहेत. लक्षात येत आहे सर्वांना? ह्याचाच अर्थ काय? तुम्ही तुमच्या वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी देता त्यावरच तुमचा भविष्यकाळ घडत असतो आणि तिथेच तुमच्या सुंदर भूतकाळाची निर्मिती होत असते. कळलं इथपर्यंत सर्वांना? आणि काल ज्या मी होमवर्क दिला होता की तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते लिहायचे होते, लिहिले का सर्वांनी? लिहून फाडायचे होते किंवा जाळायचे होते, केलं का सर्वांनी? कारण आता आपण आपल्या माठामधलं खराब पाणी बाहेर काढत आहोत, आपल्यातली निगेटिव्हिटी बाहेर काढत आहोत, त्यामुळे ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे. तर आपले हे सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्हेट करण्याचे हे 3 महत्वाचे मुद्दे आहेत. अफर्मेशन म्हणजे कळत नकळत तुमच्या मनातील विचार हेच तुमच्या जीवनाप्रतीचे अफर्मेशन्स असतात. त्यामुळे तुमचे विचार सुद्धा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. जर व्हिज्युअलायझेशन चुकीचं झालं तर नाभी समोर कट 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 डिलीट डिलीट डिलीट, हा तो दुसरा मुद्दा. आणि मेडिटेशन म्हणजे जी कामं तुम्ही अगदी व्यवस्थित जी कामं तुमची आहेत ती फक्त व्यवस्थित मन लावून करा, त्याच गोष्टीमध्ये तुमचं मन ठेवा, तुमचं कामही व्यवस्थित होणार आहे. चला आता तुम्ही तुमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या लिहा. म्हणजे जसं की मुलांची लग्न, मुलांचं शिक्षण, जे काही असेल, आई वडिलांची जबाबदारी, ज्या काही 10 जबाबदाऱ्या आहेत किंवा थोडाफार असतील, 3 असतील, 4 असतील, त्या लिहून काढा. झाल्यावर मला थंब सेट करा, मग तसं आपण पुढे स्टार्ट करू. जबाबदारी काहीही असू शकते. कोण म्हणतं मला नवऱ्यासाठी हे करायचंय, ते करायचंय, आई वडिलांसाठी करायचंय,
असण्यासाठी करायचं आहे, जे काही आहे ते तुम्ही जबाबदाऱ्या तुमच्या आता इथे लिहा. हा सगळ्या वाट्या उडतील. आता बघा, तुम्ही जबाबदाऱ्या लिहिताय, पण लिहिताना तुम्हीच विचार करा की त्या जबाबदाऱ्यांमध्ये तुमचा नंबर कितवा आहे. काही लोकांचा नंबर शेवटून पहिला दुसरा असेल, किंवा काही जणांचा त्यात नसेलच. स्वतःसाठीचा कोणी असं स्वतःहून लिहिणार नाही स्वतःसाठी की मला उत्तम आरोग्य हवं आहे, मला चांगलं करिअर घडवायचं आहे, किंवा माझ्याकडे मला स्वतःला पैसा कमवायचा आहे. कोणतीही महिला किंवा कोणताही व्यक्ती स्वतःसाठी हे जबाबदारी लिहिणार नाही, ह्याची मला गॅरंटी आहे. तर तुम्ही आता मला सांगा, जर आता मी इथे बसली आहे, तर ह्या क्षणी मला इथे जर काही झालं तर पुढे काय होईल. जर माझं इथे काही बरं वाईट झालं बसल्या जागी तर काय होईल. माझ्याच घरचे पुढच्या 4-5 तासात माझे अंत्यसंस्कार करून येतील. हिंदू धर्माप्रमाणे जर आपण बघितलं तर माझ्या फोटोला 13 दिवस ताज्या फुलांचा हार असेल, त्यानंतर एकच परमनंट हार घालून ठेवतील माझ्या फोटोला, आणि ज्या वेळेला इंटेरियर बदलायचं असेल, रंगकाम करायचं असेल घराला, त्यावेळी माझा फोटो हा घराच्या बाहेर किंवा अडगळीच्या खोलीत टाकला जाईल. संपलं माझं अस्तित्व या पृथ्वी तलावरचं. ह्यासाठी आपण स्वतः अंतर्मनापासून आनंदी असणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण आनंदी असू त्यावेळेला आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपलं कुटुंब आपण आनंदी ठेवू शकतो. आपलं कुटुंब आनंदी असेल तर आपली सगळी कामं अगदी व्यवस्थित आपण करू शकतो. ज्या वेळेला तुम्ही घरातून बाहेरून जेव्हा घरात येत असता त्यावेळी तुमचं सगळं स्ट्रेस, दुःख जे आहे ना, ते घराच्या बाहेर डस्टबिन मध्ये किंवा एखाद्या झाडाला लटकवून टाका. कारण तुमच्या घरचे हे तुमची वाट बघत असतात, तुमच्या स्ट्रेसची नाही. त्यामुळे घरामध्ये नेहमी प्रवेश करताना आनंदी आणि हसतमुखानेच प्रवेश करणं गरजेचं आहे. बघा, एक नवरा बायको होते, दाम्पत्य होतं. त्यांनी त्यांच्या मुलांना खूप वाढवलं, खूप चांगलं शिकवलं. अगदी परदेशात ती मुलं जाऊन सेटल झाली. 2 मुलं होती त्यांना, आणि आई वडील भारतातच राहिले. ज्या वेळेला आईचा मृत्यू झाला, वडिलांनी फोन करून सांगितलं की आई गेली आहे, की या. मोठा मुलगा बोलला माझ्याकडे वेळ नाहीये, लहान भाऊ येईल. लहान भाऊ आला, तो वडिलांना म्हणाला की जे अंत्यसंस्कार असतात ते झाले आहेत, पुढच्यासाठी मी थांबणार नाहीये, तर तुम्ही हे पैसे घ्या आणि सगळं पुढचं तुम्हीच बघा, कारण मला गेलं पाहिजे, मला नोकरी आहे, मला जॉबवर हजर राहणं गरजेचं आहे. तर वडील म्हणाले की थोडे दिवस थांब, पण मुलगा ऐकायला तयार नव्हता. वडिलांना आधीच इतकं दुःख होतं पत्नी गेल्याचं. ते सरळ त्यांच्या घराच्या टेरेसवर गेले आणि 3ऱ्या मजल्यावरून त्यांनी उडी मारली आणि स्वतःचं आयुष्य संपवलं, आणि सोबत एक चिठ्ठी सोडली की बघ, तू आला आहेस तर आईसोबत माझेही अंत्यसंस्कार करून जा, म्हणजे तुला परत भारतात येण्याची गरज नाही. तर सांगा, ह्या कॉम्पिटिशन मध्ये आपणच मुलांना टाकलं नाही का. आपण कालच बघितलं की जे संस्कार आपण मुलांना देतो, मूल तसंच घडतं. मूल स्वतःच्या डोक्याने काहीही करत नसतं. त्याचप्रमाणे अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते. 2 मैत्रिणी होत्या. बँकेमध्ये त्यांची नोकरी होती. अगदी व्यवस्थित त्यांचं सुरू होतं. घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर एवढंच त्यांचं आयुष्य होतं. 45 वर्षाची ती स्त्री अचानक हार्ट अटॅकने वारली. आणि तिची वाईफ होती जी वारली, तिच्या मैत्रिणीला नेहमी एकच गोष्ट सांगायची की माझ्या मागे माझ्या नवऱ्याचं, माझ्या 2 मुलांचं आणि माझ्या सासू-सासऱ्यांचं कसं होईल. सारखी ती त्यांचाच विचार करायची. मग ह्या मैत्रिणीला वाटलं की आता 1 महिना झाला आपली मैत्रीण जाऊन, आपण एकदा फोन करून बघूया की तिच्या घरचे आता कसे असतील, काय करत असतील. म्हणून त्या मैत्रिणीने, जी मैत्रीण वारली, तिच्या नवऱ्याला फोन केला आणि विचारलं की तुमचं आता कसं सुरू आहे. तर त्या नवऱ्याने उत्तर दिलं की मी आता क्लबमध्ये बसलेलो आहे, माझा आनंदात सगळं सुरू आहे.
मुलांसाठी मी मावशी लावली, त्यांचं खाणं पिणं शाळा बघण्यासाठी, आणि आई वडिलांसाठी पण एक बाई ठेवली जे घर काम आणि आई वडिलांची काळजी घेते. मग जी स्त्री फक्त घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर या एका फॅमिलीसाठी झटत राहिली, तिचं आयुष्य एका हार्ट अटॅकने निघून गेलं. जी स्वतःसाठी कधी जगलीच नाही, तरीही तिच्या मागे सगळं व्यवस्थित सुरू होतं. मग तुम्ही विचार करा, ज्यांना ज्यांना वाटतं की माझ्या मागे कसं होईल, त्यांनी स्वतःला प्रश्न विचारा की आपण स्वतःसाठी थोडंफार तरी जगलं पाहिजे. फॅमिली महत्वाची आहेच, पण स्वतःसाठी जगणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे, तोपर्यंतच आपले नातेवाईक आपले आहेत. या देहातून प्राण निघून गेला तर आपले नातेवाईक सुद्धा आपल्याला हात लावल्यानंतर आंघोळ करणार आहेत. त्यामुळे म्हणून मी काल पहिलाच सांगितलं की सगळ्या मेन पाया जो आहे सगळ्या गोष्टीचा, तो आपलं म्हणजे शरीर. शरीराची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. कळलं इथपर्यंत सर्वांना? नेहमी लक्षात ठेवा, सगळं स्वतःपासूनच स्टार्ट होतं. तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही इतरांना आनंदी ठेवू शकाल. आणि स्वतःला नेहमी पहिल्या नंबर 1 वर ठेवायचं आहे. आणि आपलं मन म्हणजे एक मॅग्नेट असतं. तुम्ही जो विचार कराल तेच तुमच्याकडे आकर्षित होणार आहे. तुम्ही जर म्हणाल की मी आनंदी आहे तर आनंदच तुम्ही आकर्षित करू शकाल. जर तुम्ही म्हणाल मी दुःखी आहे तर दुःखच तुमच्याकडे आकर्षित होणार आहे. त्यामुळे तुमचे अफर्मेशन्स हे नेहमी पॉझिटिव्ह आणि पूर्ण वर्तमान काळात असले पाहिजेत. आता ह्या काही लाईन्स आहेत 5. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. ह्या 5 लाईन तुम्ही रोज सकाळी उठल्यावर स्वतःसाठी म्हणायच्या आहेत ऍज अ अफर्मेशन म्हणून. हो, पोनो प्रेयर बद्दल कोणाला काही आयडिया, कोणी कानावरून तरी कधीतरी कोणाच्या तरी गेलेलं असेल, त्याबद्दल आपण बघूया. हे होते डॉक्टर हेलेन. ह्यांनी जे अति गुन्हेगार लोक असतात ना, जे जेलमध्ये असतात किंवा त्यांच्या शेजारी हॉस्पिटल असतं, म्हणजे त्यांच्यात काही सुधारणा घडवण्यासाठी, तर अशा लोकांवरती त्यांनी ही प्रार्थना करून पाहिली. त्यांच्यासाठी त्यांनी ही प्रार्थना केली. ती प्रार्थना अशी होती, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. या प्रार्थनेमुळे एवढं मॅजिक घडलं की ते अति गुन्हेगार लोक एवढे सुधारले की ते जेल कायमस्वरूपी बंद करून टाकावं लागतं. पण ह्याच्यामध्ये मी एक स्वतः ऍड केलंय, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. ते ह्यासाठी कारण आपण इतरांची माफी मागतो, स्वतःची कधीच माफी मागत नाही. इतरांमुळे आपण नेहमी दुखावलेलो असतो, कारण ज्या व्यक्तीमुळे आपल्याला त्रास झालेला असतो ती व्यक्ती त्रास देऊन विसरून गेलेली असते, पण आपणच तो त्रास आपल्या डोक्यामध्ये सांभाळून ठेवलेला असतो. किंवा ती व्यक्ती जरी कधी समोर आली तरी आपली खूप चिडचिड होते. ह्यासाठी आपण स्वतःची माफी मागणं देखील गरजेचं आहे. त्रास समोरच्याने दिलेला आहे, पण त्याचा त्रास आपण आपल्या मनाला, आपल्या शरीराला दिलेला असतो. त्यामुळे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यूच्या पुढे आय फॉरगिव्ह माय सेल्फ असं म्हणायला विसरू नका. भगवान गौतम बुद्ध सुद्धा सांगतात, व्हॉट वी थिंक वी बिकम. ह्याचा अर्थ आपण जो विचार करू तसेच आपण बनणार आहोत. म्हणजेच काय, जसं आपण म्हणतो, आपण जे खातो तेच आपण, तसेच आपण दिसतो. त्याच प्रकारे आपण जो विचार करतो तसेच आपण बनत असतो. कळलं इथपर्यंत सर्वांना? थम्स सेंड करा मला. थम्स सेंड करा, तसं आपण पुढे जाऊया. तर बघा, काल मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहोत, पण आपलं ते नेटवर्क प्रॉब्लेममुळे राहिलं होतं, तर ते आता आपण इथे घ्यायचं आहे. रेडी आहात सर्व? सर्वांनी व्यवस्थित आसन घेऊन बसा, पाणी पिऊन बसा, आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ ऑन करा. लास्ट कॉल आहे व्हिडिओ ऑन साठी. मेडिटेशन झाल्यानंतर आपण रेकी म्हणजे काय ते बघायला सुरुवात करणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. बघा, माफ करणं खूप कठीण गोष्ट आहे, पण माफ करण्यामागचं मॅजिक आपण इथे बघणार आहोत. तुम्हाला एक सांगते, एक मॅडम होत्या आपल्याकडे, त्यांच्यावरती कोर्टाच्या 5-5 केस सुरू होत्या. त्यांनी या मेडिटेशनच्या माध्यमातून सर्वांना माफ केलं, स्वतःही इतरांची माफी मागितली,
आणि ह्यामुळे त्यांच्यावरच्या त्या सर्व केस पूर्णपणे नील होऊन गेल्या, त्या कोर्ट केस मधून मुक्त झाल्या. इतकं मॅजिक आहे. आपण म्हणतो बघा, नात्यांमध्ये ऍक्शन पेक्षा रिएक्शन जास्त महत्वाची आहे. तर समजा आता तुमचा भाऊ किंवा आई वडील जे कोणी असतील, ते जर खूप रागामध्ये असतील आणि तुम्हाला म्हणत असतील की तू वेडा आहेस, तू मूर्ख आहेस, तर तुम्हीही जर त्यांना तसंच म्हटलं तुमच्या भावाला की तू पण वेडा आहेस, तर काय होईल? भांडण कुठल्या कुठे निघून जाईल. आणि एक वेळ अशी येते, एवढी भांडणं होतात की नातं सुद्धा तुटू शकतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, नात्यांमध्ये ऍक्शन पेक्षा रिएक्शन जास्त महत्वाची आहे. जर समोरचा म्हणत आहे की तू वेडा आहेस, तर तुम्ही कॅज्युअली घ्या, हसत तो विषय सोडून द्या, कारण आपल्याला भांडणापेक्षा नातं खूप जास्त महत्वाचं आहे. तर चला आपण सुरुवात करूया. सगळ्यांनी पाणी पिऊन अगदी शांत बसा. मी सांगते त्या फक्त सूचना फॉलो करा. माझा आवाज येईल, माझा व्हिडिओ बंद असेल. 15-1 मिनिटं लागतील आपल्याला. मी स्टार्ट करते या. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज या ध्यान प्रक्रियेमध्ये आपण आपल्या मनातील गतकाळातील आठवणींना उजाळा देणार आहोत आणि सर्व चांगल्या आठवणी मनात साठवून ठेवणार आहोत व वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपण आज कायमस्वरूपी आपल्या शरीर, मन आणि औरामधून कायमस्वरूपी बाहेर काढणार आहोत. बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्या. मग ती मोबाईलची रिंग असेल, दारावरचा आवाज असेल किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा बोलण्याचा आवाज असेल. अधिकाधिक चांगल्या अनुभवासाठी एका शांत जागी बसा आणि आता डोळे बंद करा. आपण आता इथून स्टार्ट करत आहोत. तर सगळ्यात पहिला आपण रेकीला कॉल करणार आहोत. तुमचं अजून अटुनमेंट व्हायचंय. रेकीला कॉल कसा करायचा हे तुम्हाला माहित नाहीये, त्यामुळे मी जे म्हणते आहे ते फक्त तुम्ही मनामध्ये रिपीट करा. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता व समस्त ईश्वर गुरुजनांची आभारी आहे. माझे माता पिता, सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या औरा आणि 7 चक्रामध्ये प्रवेश करत आहे. तुमचं शरीर, मन, 7 चक्र आणि औराला पूर्ण सकारात्मकतेने व्यापून टाकीत आहे. पूर्ण सकारात्मकतेने व्यापून टाकत आहे. आता आपण एका अनोख्या प्रवासाला निघणार आहोत. हा प्रवास आपल्या भूतकाळाचा प्रवास आहे. अगदी आत्ताच्या क्षणापासून आपल्या जन्माच्या दिवसापर्यंतचा हा प्रवास आहे. सर्वांनी ह्या प्रवासासाठी तयार व्हायचं आहे. सर्वांनी ह्या प्रवासासाठी तयार व्हायचं आहे. अगदी रिलॅक्स व्हा, अगदी रिलॅक्स व्हा. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. तुमचं शरीर, मन, 7 चक्र आणि औराला संपूर्ण सकारात्मकता व्यापून टाकत आहे. जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीर, मन, 7 चक्र आणि औरामधून सर्व प्रकारची नकारात्मकता, मग ती शारीरिक लेवलची असो, मानसिक लेवलची असो किंवा भावनिक लेवलची असो किंवा आर्थिक लेवलची असो, सर्व प्रकारची नकारात्मकता तुमच्या संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र आणि औरामधून कायम स्वरूपी बाहेर जात आहे. चला आता आपण एका सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. तुम्ही आता जिथे बसलेले आहात तिथून तुम्ही अलगदपणे उठलेले आहात आणि तिथून तुमची पावलं तुमच्या घराच्या मुख्य द्वारापर्यंत आलेली आहेत. तिथून तुमची पावलं तुमच्या घराच्या मुख्य द्वारापर्यंत आलेली आहेत. तुम्ही तुमच्या घराचं मुख्य द्वार उघडताच एक सुंदर लाल रंगाचं कार्पेट तुमच्या समोर अंतरलेलं आहे. तुम्ही दार उघडताच एक सुंदर लाल रंगाचं कार्पेट तुमच्या समोर अंथरलेलं आहे.
त्या कार्पेटवरून तुमची पावलं हळूहळू चालायला लागलेली आहेत. त्या कार्पेटवरून तुम्ही हळूहळू चालायला लागलेले आहात. जसं तुम्ही घराच्या बाहेर पडलात, एक सुंदर अशी गाडी तुम्हाला घ्यायला आलेली आहे. जसं तुम्ही घराच्या बाहेर पाऊल टाकलं, एक सुंदर अशी गाडी तुम्हाला घ्यायला आलेली आहे. तुम्ही अगदी सहज, हलक्या मनाने त्या गाडीत बसलात. जशी गाडी सुरू झाली, तसं रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुम्हाला रंगीबेरंगी सुवासिक फुलांच्या बागा दिसल्या. त्या बागा तुम्हाला अगदी प्रसन्न करीत आहेत. त्या फुलांचा मनमोहक सुगंध तुम्हाला प्रसन्न करत आहे. हळूहळू ती गाडी पुढे जात आहे. पुढे जात असताना एका मोठ्या भव्य अशा दालनासमोर ती गाडी येऊन थांबली. तुम्ही हळुवारपणे त्या गाडीतून उतरलात. तुम्ही त्या दालनासमोर उभे राहताच त्या दालनाचा दरवाजा तुमच्यासाठी उघडला गेलेला आहे. तुम्ही त्या दालनामध्ये प्रवेश करताच एक सुंदर असं संगमरवरी पांढऱ्या रंगाचा ध्यान मंडप तुमच्या दृष्टीस पडला आहे. किती ते मनमोहक दृश्य आणि किती ती शांतता. त्या शांततेत तुम्ही त्या मंडपात प्रवेश केला आणि तुमच्यासाठी लाल रंगाच्या सुंदर अशा चौरंगावर तुम्ही जाऊन बसलात. सुंदर अशा लाल अशा चौरंगावर जे समोर तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन बसलात. अगदी अलगदपणे बसलात. ह्याच प्रसन्नतेत, ह्याच आनंदात आता तुम्हाला तुमच्या मागचा 24 तासांचा काळ आठवायचा आहे. आता तुम्हाला तुमच्या गेलेल्या 24 तासाचा काळ आठवायचा आहे. अगदी एखाद्या चलचित्रासारखा तुम्हाला हा काळ आठवायचा आहे. हे सर्व अनुभव तुमच्या नजरेसमोर प्रकट होतील. तुमच्यासोबत काही चांगल्या, काही वाईट घटना घडल्या असतील. 24 तासात एखादी घटना घडलेली असेल, जिने तुम्हाला खूप दुःख दिलेलं असेल. ते कोणाचे शब्द असतील, कोणाचं वागणं असेल, तर कोणी तुम्हाला काही वाईट बोललेलं असेल. ती व्यक्ती समोर जरी आली, तरी त्या व्यक्तीचा तुम्हाला तिरस्कार वाटत असेल, त्या सर्व व्यक्तींना त्या क्षणाचा तुम्हाला इथे आठवायचा आहे. कितीही तिरस्कार वाटला, तरीही त्या व्यक्तीला तुम्हाला माफ करायचं आहे. तुमची एक माफी सुद्धा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. कारण तुम्ही एक ब्रह्मांडाचा भाग आहात. त्यामुळे तुम्ही दिलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास झाला आहे, त्या व्यक्तीला तुम्हाला माफ करायचं आहे. आणि सर्व घटना तुमच्या शरीरातून, मनातून कायमस्वरूपी बाहेर काढायच्या आहेत. तसंच कळत नकळत जर तुम्ही कोणाला दुखावलं असेल, तुमच्या शब्दांनी, वागणुकीने, कृतीने अशा सर्व लोकांना आज आपण माफ कर. त्या सर्व लोकांची आज आपण माफी मागायची आहे. तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. कारण तुम्ही ब्रह्मांडाशी जोडले गेलेले आहात. त्यामुळे तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे अगदी सहजतेने. म्हणून कळत नकळत ज्याही लोकांना तुम्ही दुःखी केलेलं आहे, वाणीने, कृतीने, त्या सर्वांची मनोमन माफी मागायची आहे. त्या सर्वांची मनोमन माफी मागायची आहे. बघा, गेल्या 24 तासातला मनावरचा ताण आता थोडा थोडा कमी व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासातला मनावरचा ताण आता हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. आता फक्त आणि फक्त चांगल्या आणि सकारात्मक आठवणी आठवायच्या आहेत. आता फक्त चांगल्या आणि सकारात्मक आठवणी मागच्या 24 तासातल्या तुम्हाला आठवायच्या आहेत आणि तुमच्या मनातील बंदिस्त कोपऱ्यात साठवायच्या आहेत. तुमच्या मनातील बंदिस्त कोपऱ्यात साठवायच्या आहेत. आता आपण अजून थोडं मागे जायचं आहे. मागच्या 1 महिन्यात. 1 महिन्यात तुमच्यासोबत अनेक चांगल्या वाईट घटना घडलेल्या असतील. तर त्यातल्या ज्या चांगल्या घटना आहेत त्या तुम्ही पहिला आठवा. सगळ्या चांगल्या घटना. कोणी तुमचं कौतुक केलं असेल, कोणी तुम्हाला स्वतःहून गिफ्ट आणून दिलं असेल, कोणी तुमच्याशी प्रेमाने बोललं असेल, तर त्या सर्व चांगल्या आठवणी तुम्हाला तुमच्या मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात साठवायच्या आहेत. आणि जे काही दुःखाचे क्षण होते, कोणाचा त्रास, कोणाचा द्वेष किंवा ती व्यक्ती, त्या व्यक्तींना आपल्याला माफ करायचं आहे. त्या व्यक्तींना आपल्याला माफ करायचं आहे. किंवा तुमच्यामुळे जे लोक दुखावले गेले आहेत त्यांची सुद्धा आपण आता माफी मागायची आहे.
किंवा तुमच्यामुळे जे लोक दुखावले गेले आहेत त्यांची सुद्धा आपण आता माफी मागायची आहे. आता बघा, मागच्या 1 महिन्याचा ताण हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. मागच्या 1 महिन्याचा ताण हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आहे. आता आपण अजून 1 वर्ष मागे जाणार आहोत. आता आपण इथून 1 वर्ष मागे जाणार आहोत. या 1 वर्षामध्ये अनेक चांगल्या वाईट घटना घडलेल्या असतात तुमच्यासोबत. त्यातल्या चांगल्या घटना, तुमच्याशी कोणी प्रेमाने बोललेलं असेल, तुमचं कोणी कौतुक केलेलं असेल, तर त्या सर्व चांगल्या आठवणी, तुम्ही कुठे पिकनिकला गेलेले असाल, फॅमिली सोबत वेळ घालवलेला असेल, त्या सर्व चांगल्या आठवणी तुमच्या मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात तुम्हाला साठवायच्या आहेत. तुमच्या मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात तुम्हाला साठवायच्या आहेत. तुम्हाला कोणी दिलेला त्रास असेल, दुःख असेल, काही यातना असतील, त्या व्यक्तींना तुम्हाला माफ करायचं आहे. त्या व्यक्तींना तुम्हाला माफ करायचं आहे आणि तुमच्या संपूर्ण शरीरातून, मनातून आणि औरामधून ही सर्व नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर काढायची आहे. ही सर्व नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर काढायची आहे. आता मागच्या 1 वर्षातला ताण हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. मागच्या 1 वर्षातला ताण हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. आता आपल्याला इथून पुढे 10 वर्ष मागे जायचं आहे. आता आपल्याला इथून पुढे 10 वर्ष मागे जायचं आहे. मागच्या 10 वर्षात असंख्य चांगल्या आणि वाईट घटना तुमच्यासोबत घडलेल्या असतील. तर त्यातल्या चांगल्या घटना तुम्हाला आपल्या मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात कायमस्वरूपी साठवायच्या आहेत. त्यातल्या चांगल्या घटना आपल्याला आपल्या मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात कायमस्वरूपी साठवायच्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या काही घटना तुम्हाला दुःख देणाऱ्या होत्या, ज्याने तुमचं मन दुखावलं गेलं, तुम्ही खूप दुःखी झालात, अशा सर्व क्षणांना, त्या व्यक्तींना आपल्याला माफ करायचं आहे. अशा सर्व क्षणांना आणि त्या व्यक्तींना आपल्याला माफ करायचं आहे आणि आपल्या संपूर्ण औरामधून ती घटना कायमस्वरूपी बाहेर काढून टाकायची आहे. आणि आपल्या संपूर्ण औरातून त्या घटना आपल्याला कायमस्वरूपी बाहेर काढायच्या आहेत. आता बघा, मनावरचं ओझं किती हलकं झालं असेल. आता बघा, मनावरचं ओझं किती हलकं झालं असेल. आता आपण अजून थोडं मागे आपल्या बाल्य अवस्थेपर्यंत जायचं आहे. आता आपण अजून थोडं मागे आपल्या बाल्य अवस्थेपर्यंत जायचं आहे. तुमच्या बालपणी ज्या काही घटना घडल्या, वाईट घडल्या, त्यांना आपण पूर्णपणे आपल्या औराच्या बाहेर काढत आहोत. तुमच्या बालपणामध्ये ज्या काही वाईट घटना घडल्या त्यांना आपण आपल्या औराच्या बाहेर काढत आहोत. आणि ज्या चांगल्या घटना घडल्या, आपण आपल्या आई वडिलांसोबत घालवलेले चांगले क्षण, आपल्या शाळेतले दिवस, जे काही आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले आनंदी क्षण, हे सगळे आपण आपल्या मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात आता साठवायचे आहे. हे सर्व आपण आपल्या मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात साठवायचे आहेत. आता आपण अजून थोडं मागे जायचं आहोत. आता आपण त्या क्षणात प्रवेश करतो आहे, जो क्षण आपण ह्या पृथ्वीवरती सगळ्यात पहिला बघितला. ह्या पृथ्वी तलावरती आपण पहिला श्वास घेतला. बघा, आपलं ते सुंदर गोजिरं रूप बघून आपल्या आई वडिलांना, आपल्या कुटुंबाला झालेला आनंद, आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आपल्या वडीलधाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आपले नातेवाईक, आपले शेजारी, आपले कुटुंब यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. तो क्षण होता परमपिता परमेश्वराने तुम्हाला जीवन नावाची संधी उपलब्ध करून देण्याचा. तुमचं जीवन तुमच्या पद्धतीने लिहिण्याचा तो क्षण होता. जेव्हा परमेश्वराने जीवन नावाची कोरीपाटी तुमच्या हातात दिली होती, तो क्षण होता त्या आनंदाचा. आज ती कोरीपाटी तुम्हाला तुमच्या जन्माच्या दिवसापासून परत घेऊन यायची आहे. आज तीच कोरीपाटी तुम्हाला तुमच्या जीवनाच्या त्या दिवसातून इथे परत घेऊन यायची आहे, या ध्यान साधनेच्या माध्यमातून. तुमच्या जन्माच्या वेळी जीवन नावाची जी संधी तुम्हाला परमेश्वराने उपलब्ध करून दिली होती, ती आज तुम्हाला परत घेऊन यायची आहे. हीच ती जीवन जगण्याची नवी संधी, नव्याने जीवन लिहिण्याची ती कोरी पाटी. तर तुम्हाला हळूहळू ती पाटी घेऊन आपल्याला आजच्या या दिवसापर्यंत यायचं आहे.
तुम्हाला हळूहळू ती कोरी पाटी घेऊन आत्ताच्या आपल्या या दिवसापर्यंत यायचं आहे. हळूहळू आपण त्या ध्यान केंद्राच्या हॉलमध्ये आलेलो आहोत. हळूहळू आपण त्या ध्यान केंद्राच्या हॉलमध्ये आलेलो आहोत. ती कोरी पाटी हृदयाशी अगदी घट्ट पकडून ठेवा. तुमच्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी मिळालेली ती कोरी पाटी तुमच्या हृदयाजवळ अगदी घट्ट पकडून ठेवा आणि हळूच त्या आसनावरून उठा. आणि हळूच त्या आसनावरून उठा. त्या पाटीला घेऊन तुम्ही हळूहळू त्या ध्यान केंद्राच्या दरवाजापर्यंत या. त्या पाटीला घेऊन हळूहळू त्या ध्यान केंद्राच्या मंडपापर्यंत या. समोर ती सुंदर गाडी तुमची वाट बघत आहे. समोर तीच सुंदर गाडी तुमची वाट बघत आहे. तुम्ही अलगद त्या गाडीत जाऊन बसा. आता गाडी सुरू झालेली आहे. पुन्हा त्याच रंगीबिरंगी फुलांच्या बागा, पुन्हा तोच मनमोहक सुगंध तुम्हाला जाणवत आहे. आणि तुमची यात्रा त्या ध्यान मंडपापासून तुमच्या घरापर्यंत सुरू झालेली आहे. तुमची ती यात्रा त्या ध्यान मंडपापासून तुमच्या घरापर्यंत सुरू झालेली आहे. तुम्हाला परमसुखाचा आनंद होत आहे. तुम्हाला परमसुखाचा आनंद होत आहे. परम आनंदात तुम्ही प्रवास करीत आहात. परम आनंदात तुम्ही प्रवास करीत आहात. फक्त आणि फक्त आनंद घेऊन आपण परत येत आहोत. फक्त आणि फक्त आनंद घेऊन आपण परत येत आहोत. अगदी प्रसन्न 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 प्रसन्नता, शांतता आणि आनंद घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये परत येत आहोत. आपण आपल्या आयुष्यात परत येत आहोत. तुम्ही गाडीतून उतरला आहात आणि त्या लाल रंगाच्या कार्पेटवरून चालत तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे. त्या लाल रंगाच्या कार्पेटवरून चालत तुम्ही तुमच्या घरात प्रवेश केला. ज्या रूम मध्ये तुम्ही ध्यान साधनेला बसलेले होता तिथे तुम्ही आलेले आहात. ज्या रूम मध्ये तुम्ही बसलेले होता तिथे तुम्ही आलात. नव्या उमेदीने, नव्या ध्येयाने जीवन लिहिण्याची संधी घेऊन तुम्ही परत आला आहात. त्याचबरोबर तुमच्या आई वडिलांचे, तुमच्या ईश्वराचे, तुमच्या गुरूंचे आशीर्वाद घेऊन तुम्ही तुमच्या घराच्या त्या खोलीत आला जिकडे तुम्ही त्या प्रवासाची सुरुवात केली होती. आता आपल्याला हळूहळू आपल्या पूर्ववत अवस्थेत परत यायचं आहे. आपल्याला हळूहळू आपल्या त्या पूर्ववत अवस्थेत यायचं आहे. स्लोली स्लोली कम बॅक, स्लोली स्लोली कम बॅक, स्लोली स्लोली कम बॅक. आणि हळूहळू डोळे उघडा आणि पाणी पिऊन घ्या. हळूहळू डोळे उघडा आणि पाणी पिऊन घ्या. अजिबात घाई करू नका डोळे उघडताना. केलं होतं सर्वांनी मेडिटेशन? थंब सेंड करा. कसं वाटलं? थंब सेंड करा. किती पर्सेंट निगेटिव्हिटी निघाली? व्हेरी गुड. चला आता आपण आपल्या पुढच्या सेशनला सुरुवात करूया. तर आपला पुढचा टॉपिक होता रेकी म्हणजे काय. तर इथे बसलेल्यापैकी कोणाला थोडी जरी आयडिया आहे का रेकी म्हणजे काय? कोणी काही सांगू शकतो रेकी म्हणजे काय आहे? कुठून तरी काहीतरी ऐकलं असेल की रेकी म्हणजे काय. चला आपण सुरुवात करूया. बघा, भारतामध्ये खूप अंधश्रद्धा आहेत की रेकी म्हणजे काय असते. तुम्ही ऐकलं असेल की कोणीतरी रेकी केली आणि कोणाचं तरी अपहरण केलं. रेकी केली, बॉम्बस्फोट घडवला किंवा एखादी बँक लुटली. तर ती जी रेकी आहे ना, ती रेकी हा एक फ्रेंच शब्द आहे. त्या शब्दाचा आणि आपण शिकणाऱ्या रेकीचा काहीच संबंध नाहीये. तर आपण जी रेकी शिकणार आहोत ती एक जापनीज चिकित्सा पद्धती आहे जी हस्तस्पर्शाच्या माध्यमातून आपण वापरत असतो. ही रेकी मूलतः भारतातली आहे. तिचा उल्लेख आपल्या अथर्व वेदामध्ये आणि भगवान गौतम बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये सुद्धा आलेला आहे. पण काही काळानंतर
ही विद्या भारतामधून लुप्त झाली. त्यानंतर एक जापनीज व्यक्ती होते डॉक्टर मिकाओ उसुई. त्यांनी ही रेकी जपानमध्ये रिडिस्कवर केली. त्यामुळे आज जगभरामध्ये हिला जापनीज चिकित्सा पद्धती म्हणून ओळखली जाते. आणि ही जी शक्ती आहे ती तुमच्यात आणि माझ्यामध्ये कंटिन्युअसली प्रवाहित होत असते. जसं की बघा, जर तुमचं खूप डोकं दुखत असेल आणि कोणीतरी तुमचं डोकं दाबून दिलं तर तुम्हाला काय वाटेल? तुमचं डोकं दुखत असताना कोणीतरी तुमचं डोकं दाबून दिलं तर तुम्हाला काय वाटेल? बरं वाटेल की नाही? तुम्ही जर खूप स्ट्रेसमध्ये असाल, दुःखात असाल, तर कोणीतरी मायेने तुमच्या पाठीवरून हात फिरवला तर तुम्हाला कसं वाटेल? बरं वाटतं की नाही? जसं एखादं बाळ रडत असेल, त्या बाळाला आईने जवळ उचलून घेतलं तर ते बाळ रडायचं थांबतं. हे कशामुळे होतं? काय आहे आईच्या हातामध्ये? कसली जादू आहे? याचाच अर्थ रेकी नावाची शक्ती तुमच्यात आणि माझ्यामध्ये कंटिन्युअसली प्रवाहित होत असते. मग तुम्ही आता म्हणाल, जर प्रवाहित आपल्यामध्येच होत असते तर शिकायची का? बघा, आपल्यामध्ये प्रवाहित आहे, पण आपल्याला हे कुठे माहितीये की तिला वापरायचं कसं, इन्व्होक कसं करायचा, कॉल कसा करायचा? भगवान गौतम बुद्ध यांना ह्या रेकी विद्येची प्राप्ती करण्यासाठी 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली होती. तर डॉक्टर मेकाओ उसुई यांनी 21 दिवस अन्न आणि पाण्याचा त्याग करून तपश्चर्या केली होती टेकडीवरती जाऊन. त्यानंतर त्यांना ह्या विद्येची प्राप्ती झाली होती. मग मला सांगा, तुम्ही आणि मी एक दिवस सुद्धा मोबाईल शिवाय राहू शकत नाही. मग आपण अन्न पाणी त्यागून घरादाराचा त्याग करून तपश्चर्या करायला जाऊ शकतो का? म्हणूनच हे शिकण्यासाठी आपल्याला रेकी मास्टरची किंवा गुरुची गरज लागते. कळतंय सर्वांना? फॉरेन कंट्रीज मध्ये ही रेकी हॉस्पिटलमध्ये सुद्धा वापरली जाते. सर्जरीच्या आधी का तर सर्जरी सक्सेसफुल होण्यासाठी आणि सर्जरी नंतर ज्या काही पेशंटच्या जखमा असतात, टाके असतात, ते लवकर भरून निघण्यासाठी ही रेकी सर्जरी नंतर प्रोफेशनली वापरली जाते. मग ज्यांना ही रेकी अंधश्रद्धा वाटते त्यांना उत्तर मिळालं का? जी गोष्ट हॉस्पिटलमध्ये वापरली जाते ती अंधश्रद्धा असू शकत नाही. हॉस्पिटलमध्ये अल्टरनेट मेडिसिन थेरपी म्हणून ही गोष्ट वापरली जाते. हे एनर्जी सायन्स आहे. ज्या प्रकारे आपण आयुष्य जगण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करतो, सतत ऑक्सिजन ग्रहण करत असतो, त्याचप्रमाणे युनिव्हर्सल फोर्स एनर्जी, प्राण ऊर्जा आपण आपल्या आयुष्यात सतत घेत असतो आणि त्याद्वारे आपलं आयुष्य आपण जगत असतो. बघा, रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती. रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती म्हणजेच सर्वव्यापी जीवनशक्ती. त्यालाच भारतामध्ये प्राण ऊर्जा या नावाने ओळखले जाते. इंग्लिश मधून ह्याला आपण लाईफ फोर्स एनर्जी असं सुद्धा म्हणू शकतो. रशियन ह्याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, चिनी ह्याला ची बोलतात, तर ब्रिटिश ह्याला हॉली स्पिरिट किंवा लाईट असं म्हणतात. बघा, ज्या वेळेला आपलं ह्या देहामधून प्राण निघून जातो त्यावेळेला ह्या प्राण निघून गेल्यानंतर आपलं ह्या एनर्जी सोबतचं कनेक्शन पूर्ण तुटतं. आपल्याकडे कोणतीच ती प्रोसेस सुरू नसते. म्हणूनच आपलं जीवन आपल्याला कसं घालवायचं आहे, जोपर्यंत ह्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत आनंदाने सुखात घालवायचं आहे. रेकी म्हणजे काय इथपर्यंत कळलं सर्वांना? आता रेकीची पुढची तत्व घ्यायची आपण. टर्म सेंड करा. काही अजून कोणाला प्रश्न आहेत का इथपर्यंत? सर्व हुशार? ठीक आहे, चला आता आपण बघूया रेकीची 5 तत्व काय आहे. जेव्हा डॉक्टर पिकाऊ सुई यांनी रेकी रिडिस्कवर केली होती त्यावेळेला त्यांनी 5 तत्व दिली होती. तर सगळ्यात पहिलं तत्व असं आहे की आजपासून मी चिंता करणार नाही. दुसरं तत्व, आजपासून मी राग करणार नाही.
तिसरं, माझी जी काही कामं आहेत ती मी 100% प्रामाणिकपणे करेन. चौथं, सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टींप्रती कृतज्ञ राहीन. आणि पाचवं, सर्व प्राणी मात्रांबद्दल प्रेम आणि आदराची भावना बाळगेन. बघा, आपल्याकडे असतात 24 तास. 24 तासाचा जर आपण हिशोब केला तर आपले 8 तास झोपण्यात जातात. उरले 16 तास. 16 तासामधले 8 तास आपलं जे काही प्रोफेशन आहे, जॉब वर्किंग आहात किंवा कोणी गृहिणी असतील तर त्यांचं घरातलं काम सगळं हे 8 तासामध्ये होतं. मग उरले 8 तास त्याच्यामध्ये आपण बाकीची आपली काय कामं असतात ती करू शकतो. मग सांगा, 8 तास जर झोपण्यामध्ये जातात तर उरलेल्या 16 तासांमध्ये आपल्याला डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी ही रेकीची 5 तत्व पाळण्यासाठी दिलेली आहेत. तर आता आपण एक एक तत्व व्यवस्थित समजूया. जसं की बघा, आजपासून मी चिंता करणार नाही. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, खूप प्रॉब्लेम्स आहेत. पण जर तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यापासून परत रात्री झोपेपर्यंत त्याच विचारांमध्ये सतत राहिलात तर काय होईल? तुमचा प्रॉब्लेम सुटणार आहे का? त्याच्यावर सोल्युशन मिळणार आहे का? यासाठी तुमचा प्रॉब्लेमवर फोकस करू नका. प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जे सोल्युशन आहे, जो उपाय आहे त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. जर तुमचा फोकस तुमच्या सोल्युशन वरती राहिला तर तुम्हाला रिझल्ट सुद्धा तसाच मिळणार आहे. प्रॉब्लेमचा सतत विचार केला तर प्रॉब्लेम मध्ये सतत वाढ होईल. म्हणूनच तुमच्या वर्तमानातल्या क्षणांना जशी तुम्ही एनर्जी द्याल त्याचप्रमाणे तुमचं भविष्य काय घडणार आहे. हे झालं पहिलं तत्व. दुसरं तत्व, आजपासून मी राग करणार नाही किंवा क्रोध करणार नाही. तर बघा, एक साधी गोष्ट आहे. तुम्ही जर बघता की असे खूप अट्टल गुन्हेगार वगैरे असतात किंवा जे कोणी जेलमध्ये असतात, ज्यांना पोलिसांनी पकडून नेलेलं असतं की गुन्हा केल्याच्या नावाखाली, तर सांगा ते लोक खरंच गुन्हेगार असतात का अगदी जन्माला आल्यापासून? कोणीच असं सहजासहजी गुन्हेगार बनत नाही. त्यांच्या समोर तो क्षण जो आलेला असतो त्या क्षणाला ते जशी रिॲक्शन देतात त्याप्रमाणे गुन्हा घडतो. जसं मी मगाशी सांगितलं, ऍक्शन पेक्षा रिॲक्शन जास्त महत्वाची आहे. मला मी दोन उदाहरण सांगते. एक सुखी कुटुंब होतं, पती पत्नी आणि त्यांची 2 लहान मुलं. त्यावेळेला त्यांचा एक नियम होता की कितीही वाजले रात्रीचे, कितीही उशीर झाला तरीही आई वडील आणि ती 2 लहान मुलं ह्यांनी रात्रीचं जेवण एकत्रच करायचं आहे. एक दिवस असा आला की त्या नवऱ्याचं बॉस सोबत भांडण झालं होतं. तो रात्री घरी उशिरा आला. आधीच तो स्ट्रेस मध्ये होता. घरात आला, पत्नीने जेवण वाढलं आणि नेमकं त्याच दिवशी जेवणामध्ये तिखट मीठ कमी पडलेलं होतं. त्यावरून तो अजून चिडला, पत्नीशी भांडायला लागला आणि नवरा भांडत आहे तशीच रिॲक्शन पत्नीने सुद्धा दिली. त्यामुळे भांडण अगदी विकोपाला गेलं. एवढं विकोपाला गेलं की नवऱ्याने रागामध्ये पत्नीचा गळा धरला आणि ज्या वेळेला त्याच्या ही गोष्ट लक्षात आली तोपर्यंत वेळ हातातून निघून गेली होती. पत्नी गतप्राण झालेली होती. त्यानंतर त्याने स्वतःच पोलिसांना कॉल केला आणि सरेंडर केलं. मग बघा, त्या नवऱ्याचा त्याच्या रागावरती त्या क्षणावर मध्ये कंट्रोल नाही राहिला. त्यामुळे काय झालं, एक हसतं खेळतं कुटुंब एका रात्रीमध्ये उद्ध्वस्त झालं. पती जेलमध्ये, पत्नी गतप्राण आणि 2 मुलं अनाथ. त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण सांगते. बघा, एखादं लहान मूल ज्या वेळेला शाळेतून घरी येतं त्यावेळेला ते काय करतं, सगळ्यात पहिला कोणाचा शोध घेतं घरामध्ये आल्या आल्या? आपल्या आईला बघतं की नाही? तसाच तो घरात आला, छोटा मुलगा, एक 7-8 वर्षाचा मुलगा घरात आला. त्याने दप्तर टाकलं हॉलमध्ये. आईला सगळीकडे शोधलं, आई त्याला कुठेच दिसली नाही. म्हणून तो किचन मध्ये गेला आणि किचन मध्ये जात असताना हॉल आणि किचनच्या त्या मधल्या पॅसेज मध्ये त्यांचा डायनिंग टेबल होता. डायनिंग टेबल वरती आईने एक डिनर सेट आणून ठेवला होता आणि आई किचन मध्ये बेसिंग मध्ये कोयता घासत उभी होती. मुलगा धावत असताना मुलाला कळलं नाही, त्याचा डायनिंग टेबलला धक्का लागला, डिनर सेट खाली पडला आणि तुटला. आईने आवाज ऐकला, त्याचबरोबर तिने हातामधला तो कोयता असा भिरकावला समोर
आणि त्यावेळेला ते मूल खाली वाकलेलं होतं तुटलेल्या वस्तू गोळा करण्यासाठी. आणि नेमका तोच कोयता मुलाच्या डोळ्यावरती जाऊन बसला. मग बघा काय झालं असेल. डोळा मुलाचा कायमचा निकामी झाला. आता त्या आईला हे मुद्दाम करायचं होतं का? मुद्दाम नव्हतं करायचं. कोणतीच आई आपल्या बाळासोबत असं नाही वागत. पण तिचा त्या रागावरती कंट्रोल नाही राहिला. त्यामुळे मुलाचा एक डोळा कायम स्वरूपी निकामी झाला. जसं तसंच त्या पतीचा कंट्रोल नाही राहिला. त्यामुळे त्याने आपलं स्वतःचं पूर्ण कुटुंब गमावलं. तर तुमच्या लक्षात येत आहे की कशा प्रकारे जर क्रोधावरती नियंत्रण नसेल तर काय काय घडू शकतं. यासाठी क्रोधावरती नियंत्रण असणं जास्त महत्वाचं आहे. दुसरं तत्व हे होतं. तर तिसरं तत्व, मी माझी सर्व कामं प्रामाणिकपणे करेन. जसं की बघा, एखादा विद्यार्थी त्याने त्याचा अभ्यास करण्याचं काम अगदी प्रामाणिकपणे केलं तर काय होईल, त्याचा रिझल्ट सुद्धा तसाच येईल. त्याचा अभ्यास छानच होईल, त्याचे मार्क्स सुद्धा चांगले येतील. एखाद्या गृहिणीने घर सांभाळण्याचं काम, मुलांना व्यवस्थित संस्कारक्षम बनवण्याची जबाबदारी जर व्यवस्थित पाळली, एखाद्या पुरुषाने आपल्या संसाराचा डोलारा व्यवस्थित सांभाळण्याची जबाबदारी जर व्यवस्थित पाळली, शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवण्याची, डॉक्टरने रोग्यांना रोगमुक्त करायची जबाबदारी जर व्यवस्थित पाळली तर काय होईल. समाज किती सुंदर होईल. तर सगळे जर आपली कामं अगदी व्यवस्थित करतायत तर. यासाठी तिसरं तत्व सुद्धा महत्वाचं आहे. आपण आपली कामं अगदी प्रामाणिकपणे करायची आहेत. आता आलं चौथं तत्व, सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टींप्रती मी कृतज्ञ राहीन. सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टींप्रती मी कृतज्ञ राहीन. तर बघा, सगळे लोक इथे चप्पल आणि बूट वापरतात. सर्व वापरतात ना चप्पल आणि बूट, सँडल्स. तर आतापर्यंत तुमच्यापैकी किती जणांनी आपल्या सँडलला, चप्पलला किंवा बुटाला थँक्यू असं म्हटलं? कोणी म्हटलं का आतापर्यंत थँक्यू? बघा, आतापर्यंत कितीतरी चपला, बूट आपल्यासाठी बनले आणि तुटले, झिजले आणि तुटले. त्यांनी साधा एक खिळा सुद्धा किंवा एखादं खिळा किंवा एखादा टोक सुद्धा, काटा आपल्या स्किन पर्यंत येऊ दिला नाही. त्यांच्या सहनशक्ती पलीकडे गेल्यावरच तो काटा आपल्याला टोचला होता. मग कितीतरी थंडी वाऱ्यामध्ये, चिखलामध्ये, पावसामध्ये ह्या चपलेने आपल्याला साथ दिली. अशा कितीतरी चपला बनल्या आणि तुटल्या. पण माणूस काय करतो, कोणत्याच गोष्टीचे साधे आभार सुद्धा मानत नाही. म्हणून आपल्याला ह्यापुढे कृतज्ञ राहायचं आहे. मग ती व्यक्ती असू दे किंवा वस्तू असू दे किंवा वास्तू असू दे. आपल्याला सर्वांप्रती कृतज्ञतेचा भाव ठेवून त्यांना नेहमी धन्यवाद म्हणायचं आहे. कळतंय सर्वांना? बघा, तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता, ज्या घरात राहता, त्या घराला थँक्यू म्हणा. बघा, तुमच्या घराचे व्हायब्रेशन तुम्हाला बदललेले जाणवतील. तुम्ही जे कपडे घालता त्या कपड्यांना थँक्यू बोला. तुमच्या चप्पलला थँक्यू बोला. किंवा तुम्ही तुमच्या हातांना, ज्यामुळे तुमचे सर्व कामं होतात व्यवस्थित. तुमचे पाय, ज्याने हे तुमचं शरीर इतरत्र जाऊ शकतं. तुमचे डोळे, ज्यांनी तुम्हाला हे सुंदर जग बघायला मदत केली. तुमचे दात, ज्यामुळे तुम्ही विविध प्रकारचं अन्न खाऊ शकता, चावू शकता. कधी म्हटलंय का कोणी थँक्यू या सर्वांना? आजपासून सुरुवात करा. बघा काय फरक जाणवेल ते. किती लोकांच्या कंप्लेंट्स असतात की मी खूप आजारी आहे, मला सतत आजारपण येतं. कधीतरी तुमच्या अवयवांना थँक्यू बोलायला शिका. बघा, दर 7 वर्षांनी सर्वांच्या शरीरातले सेल्स नवीन बनत असतात. जुने सेल्स वरून नवीन सेल्स तिथे जन्माला येत असतात. आणि ही प्रक्रिया दर दिवशी चालत असते. लाखो सेल मरतात, लाखो सेल जन्माला येत असतात. त्याचप्रमाणे जर एखादा आजार जो असतो ना, तो आपल्याला ऑर्गन लेवलवर असतो, म्हणजे तिकडे काहीतरी इम्बॅलन्स झालेलं असतं. तर हे इम्बॅलन्स तुम्ही जर चांगला विचार केला, चांगला आहार घेतला, चांगला व्यायाम केला, तर सांगा, हे सर्व भरून काढायची, चांगले सेल निर्माण करायची शक्ती कोणामध्ये आहे? आपल्या शरीरात आहे की नाही? त्यामुळे शरीराला थँक्यू बोला. शरीराला पहिला जपा, कारण शरीरच आपल्या संपूर्ण आयुष्याचा बेस आहे.
तर यापुढे लक्षात ठेवा, जे लोक म्हणतात मी खूप आजारी आहे, ते सर्व तुमच्यावर डिपेंड आहे. चांगला विचार, चांगला व्यायाम आणि चांगला आहार, असा कोणताच आजार नाहीये जो बरा होऊ शकत नाही. कळलं रेकीचं चौथं तत्व? आता आपण पाचवं तत्व बघूया. पाचवं तत्व असं आहे की सर्व प्राणी मात्रांविषयी प्रेम आणि आदराची भावना बाळगेल. तुम्ही आता जर विचार करा, जर तुम्ही एकटेच असता पृथ्वीवरती, तुमच्यासोबत अजून कोणीच नसतं, तर काय झालं असतं? तुमचे कुटुंब, तुमचं नातेवाईक, शेजारी पाजारी किंवा अजून समाजच नाही, एकटे राहू शकला असतात का? त्यामुळे आपल्याला आयुष्य जगण्यासाठी सर्व माणसांची गरज तर आहेच. जर तुम्ही म्हणत असाल की माझा नवरा खूप कटकट आहे, किंवा जर कोणी असं असेल की माझी पत्नी व्यवस्थित नाहीये, तर तुम्ही बघा, जे सिंगल पॅरेंट्स आहेत त्यांना विचारून बघा की ते त्यांचं आयुष्य कसं घालवतात. मग निदान आपल्याकडे कटकटा का होईना पण जोडीदार आहे, हे महत्वाचं आहे की नाही? तर त्याच्या असण्याला महत्व द्या. की त्या व्यक्तीमध्ये हळूहळू बदल करणं हे आपल्या हातामध्ये आहे, आपण ते करू शकतो. पण ती व्यक्ती आहे त्याला महत्व द्या, तुमचं आयुष्य खरंच सुंदर होईल. म्हणूनच सांगते की जे काही प्राणी मात्र आहेत त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदराची भावना बाळगा. तुम्ही जे स्वतःकडून इतरांना द्याल तेच तुमच्याकडे ब्रह्मांड 4 पटीने परत पाठवणार आहे. कळली रेकीची 5 तत्व? इथपर्यंत काही क्वेश्चन्स? रेकीची 5 तत्व सगळ्यांना व्यवस्थित कळली का? सेंड करा, आपण पुढे जाऊया. आणि इथून पुढे जे मी सांगितलं होतं, सगळ्यात पहिला आपण स्वतः, जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंतच आपलं अस्तित्व. बघा, एक आजी होत्या, त्यांचं शरीर ना मरताना खूप असं सुजलं होतं, त्यांच्या शेवटच्या क्षणी, आणि त्यांच्या हातामध्ये 2 सोन्याच्या जाड बांगड्या होत्या. आजी तर गतप्राण झाल्या, आजींना मुली होत्या, मुलं होती, पण सर्वांचं लक्ष कुठे होतं? सुजलेल्या शरीरामधून सोन्याच्या बांगड्या काढायच्या कशा, त्याशिवाय आजीचं अंत्यसंस्कार करायचे कसे? म्हणजे आजी गेल्याचं दुःख कोणालाच नव्हतं, दुःख होतं की बांगड्या सुद्धा निघून जातील. सर्वांनी एवढा खटाटोप केला की पहिला सोनार बोलवून आणला, हातातल्या बांगड्या कापून घेतल्या, त्यानंतरच आजीचे संस्कार झाले पुढचे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की जे काही आहे, पहिला स्वतः. माणूस जन्माला येताना मूठ बंद असते आणि ज्यावेळी जातो तेव्हा मूठ उघडी असते. आपण हातात काहीच घेऊन जाणार नाहीये, आपण आपल्या कर्मांशिवाय काहीच दुसरं घेऊन जात नाही. त्यामुळे आपले कर्म सुद्धा नेहमी पवित्र असले पाहिजे. कळलं? सगळी झाली आपण रेकीची 5 तत्व बघितली. आता आपण बघूया की रेकी काय करू शकत नाही ते. सगळ्यात पहिली गोष्ट, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये रेकी इंटरफेअर करत नाही. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात रेकी इंटरफेअर करत नाही. दुसरी गोष्ट, जन्मापासून असलेले व्यंग, म्हणजे कोणी असतात ना थोडे अपंग असतात, जन्मापासूनच असतात, किंवा काही मतिमंद मुलं असतात, बौद्धिक पात्रता कमी असते थोडी, असे रेखी याच्यामध्ये काही करू शकत नाही. पण काही ठिकाणी अपवाद असतात, तिकडे आपण एखाद्या आईने जर प्रयत्न केले स्वतः तर चमत्कार घडतात. त्याचप्रमाणे रेकी कोणालाही डॉक्टरच्या गोळ्या बंद करा सांगत नाही. जेव्हा डॉक्टर सांगतात दवा भी करो दुवा भी करो, ह्या वेळेला ह्या दुवाचं काम रेकी करते. जसं की तुमचं साधं साधं दुखणं असतं, हे सुद्धा रेकीने विदाऊट पेन किलर थांबून जातं. तर आपल्याकडे तर लास्ट स्टेजचे कॅन्सर सुद्धा बरे झालेले आहेत. एवढी पॉवर आहे रेकी ऊर्जेमध्ये. त्यामुळे ही रेकीची खूप पवित्र ऊर्जा आहे, ती ग्रहण करण्याआधी तुमच्यातली सगळी निगेटिव्हिटी बाहेर काढा, ते मी ह्याचसाठी सांगत होते. आता कळलं? आता आपण रेकीचे फायदे बघूया.
सगळ्यात महत्वाचं तर रेकीला कोणताही धर्मपंथ नाही, तंत्र-मंत्र किंवा राक्षसी विद्या, मैदी विद्या ह्यासारख्या कोणत्याच गोष्टीचा रेकीसोबत संबंध नाही. ही गोष्ट पहिले लक्षात घ्या. जगभरातल्या जवळपास सर्वच धर्मपंथीयांनी रेकी या शक्तीचा स्वीकार केलेला आहे. भावनिक शांतता हवी असते काही लोकांना, तिकडे सुद्धा रेकी काम करते. कोणाला चांगले नातेसंबंध हवे असतात, कोणाची आर्थिक परिस्थिती खराब असते, कोणामध्ये करिअरचे प्रॉब्लेम असतात की करिअर व्यवस्थित पुढे जात नाहीये, काय करावं हे कळत नाहीये, अशा ठिकाणी सुद्धा आपण रेकीचा उपयोग करू शकतो. सगळ्यात महत्वाचं तर निरोगी आयुष्य आणि निरोगी शरीर यासाठी सुद्धा रेकीचा उपयोग होतो. कोणाला आध्यात्मिक प्रगती हवी असते, आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी सुद्धा रेकीचा उपयोग होतो. कोणाला ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन यासारख्या गोष्टींचा प्रॉब्लेम असतो, तर तिकडे सुद्धा आपण रेकीद्वारे उपाय करू शकतो. काही लोकांना बघा रात्री काही केलं लवकर झोपच येत नाही, सतत डोक्यात विचार असतात, काही लोकांना तर झोपेच्या गोळ्या सुद्धा घ्याव्या लागतात. तर रेकीच्या माध्यमातून प्रयत्न करून आपण हळूहळू या झोपेच्या गोळ्यांपासून कायमस्वरूपी मुक्तता मिळवू शकतो. इथे सुद्धा रेकी काम करते. कोणामध्ये आत्मविश्वासच कमी असतो. आता समजा 4 लोकांमध्ये जाऊन बोलायचं झालं तरी काही लोकांमध्ये कॉन्फिडन्स नसतो की आता मी काय बोलू, किंवा जर कोणी पाठांतर केलेलं असेल तर ते सुद्धा ते लोक विसरून जातात. तर तिकडे सुद्धा आपण रेकीच्या माध्यमातून स्वतःमध्ये आत्मविश्वास बिल्ड करू शकतो. काही लोकांना नजर लागायची खूप अशी शक्यता असते, जास्त लवकर नजर लागते काही लोकांना. काही लोकांना वाटतं 4 माणसात गेले किंवा काही चांगले कपडे घातले किंवा काही केलं नजर लागते, नकारात्मकता हवी होते. तर अशा लोकांसाठी सुद्धा आपण रेकीच्या माध्यमातून नकारात्मकता दूर करू शकतो. हे झाले रेकीचे फायदे. आता रेकी बद्दल असणारे गैरसमज आहे का? बऱ्याच लोकांना वाटतं की रेकी खूप पहाटे लवकर उठून करावी लागते, तर हा एक गैरसमज आहे. दुसरं, आंघोळ करूनच रेकी करावी लागते. तिसरं, सफेद कपडे घालून, पांढरे शुभ्र कपडे घालूनच रेकी करावी लागते, तर हा सुद्धा एक गैरसमजच आहे. परत काही लोकांना वाटतं रेकी शिकायची, रेकी करायची स्वतःसाठी किंवा इतरांसाठी म्हणजे आपल्याला मांसाहार करता येत नाही, नॉनव्हेज पूर्णपणे सोडावं लागतं, तर असं काहीच नसतं. काही लोकांना असं पण असतं महिलांना की मासिक धर्मामध्ये मी रेकी देऊ शकत नाही किंवा करू शकत नाही. असं सुद्धा नाहीये, मासिक धर्मात सुद्धा आपण रेकीचा उपयोग करू शकतो. कारण ती एक नैसर्गिक पद्धती आहे. ज्याप्रमाणे श्वास आपण घेतो त्याचप्रमाणे ती प्राण ऊर्जा घेण्याची प्रोसेस सुद्धा त्या काळामध्ये महिलांची सुरू असते, त्यामुळे आपण रेकी देऊ शकतो, करू शकतो. आणि 6वा गैरसमज म्हणजे की गुरुच्या बंधनात राहावं लागतं. तर असं सुद्धा काही नाहीये. गुरुची गरज लागते रेकी सोबत कनेक्शन बनवून देण्यासाठी, पण गुरुच्या बंधनात राहिलं पाहिजे अशातला काहीच भाग नसतो. तर हे सगळे गैरसमज आहेत, ते जनरली आपण इंडियामध्ये बघत असतो, ऐकत असतो. कळलं नाही पर्यंत सर्वांना थंब सेट करा. जायचं पुढे. चला आपण आता पुढे जाऊया. आता आपण बघणार आहोत बघा, ही आहेत रेकीची 5 तत्व. चिंता करणार नाही, काळजी करणार नाही, प्रामाणिक राहीन, कृतज्ञ राहीन आणि सर्वांचा आदर करेन. कोणाला लिहायची असतील तर लिहून द्या किंवा तुम्ही नंतर रेकॉर्डिंग बघून सुद्धा लिहू शकता. आता आपण बघूया रेकीचा इतिहास. हे बघा, जे सगळ्यात पहिला दिसतात तुम्हाला ते आहेत डॉक्टर मिकाऊ हुसोई. ह्यांनीच सर्वप्रथम जपानमध्ये रेकी रिडिस्कवर केली होती. आता आपण पहिलं त्यांच्याबद्दल माहिती घेऊया, त्यांच्याद्वारेच आपल्याला कळणार आहे की रेकीचा इतिहास कुठून सुरू झाला ते. तर बघा, डॉक्टर मिकाऊ हुसोई यांचा जन्म 1800च्या शतकामध्ये जपानमध्ये झाला. त्यानंतर ते क्योटो शहरामध्ये एका कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून काम करत होते. एकदा ते वर्गामध्ये शिकवत होते मुलांना की हस्तस्पर्शाच्या माध्यमातून जगभरातल्या अनेक गुरूंनी अनेक आजार बरे केले. त्यावेळी एका विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की ही विद्या खरंच अस्तित्वात आहे का, की तुम्ही फक्त आम्हाला असंच शिकवताय.
जर अस्तित्वात असेल तर तुम्ही ते आम्हाला का शिकवू शकत नाही, आम्हाला का देऊ शकत नाही? तर ह्याचं उत्तर त्यावेळेला डॉक्टर पेका उसुई यांच्याकडे नव्हतं. त्या प्रश्नाने ते एवढे विचलित झाले की त्यांनी दुसऱ्याच दिवशी प्रिन्सिपल पदाचा राजीनामा दिला आणि ते ह्या विद्येचा शोध घेण्यासाठी एकदम असं अंजान यात्रेवर निघाले की जिकडे त्यांना माहितीच नाही की शोध कुठे संपणार आहे. ते अशा परिस्थितीमध्ये निघाले. सगळ्यात पहिला ते पूर्ण जपान फिरले, उत्तर नाही मिळालं. त्यानंतर ते चीनमध्ये गेले, चीनी भाषा सुद्धा शिकले, पण मनासारखं उत्तर मिळालं नाही. मग ते गेले फॉरेन कंट्रीज मध्ये, तिकडे सुद्धा त्यांना मनासारखं उत्तर नाही मिळालं. मग ते आले भारतामध्ये. त्यांना कळलं होतं की त्या काळामध्ये सर्वात जास्त वापर भगवान गौतम बुद्ध याचा करत होते. भारतामध्ये आले, त्यानंतर त्यांनी संस्कृत भाषा सुद्धा शिकली, तरी सुद्धा त्यांना मनासारखं उत्तर न मिळाल्यामुळे ते परत गेले जपानमध्ये. तर तिकडे काही लोकांशी त्या मठांमध्ये बोलले असता त्यांना थोडंसं लक्षात आलं की भगवान गौतम बुद्ध, महावीर, इसाम सिंह, मोहम्मद पैगंबर ह्यांसारख्या ज्या मोठ्या व्यक्ती होत्या त्यांनी ध्यान साधनेच्या माध्यमातून रेकीची शक्ती मिळवली होती. डॉक्टर मेका उसुई यांनी सुद्धा ध्यान करून शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करायचं असं ठरवलं. म्हणून ते क्योटो शहरापासून 20 किलोमीटरवर असणाऱ्या कुरियामा या टेकडीवर गेले. तिकडे त्यांनी ध्यान करायचं ठरवलं. तेव्हा त्यावेळेला त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि घरादाराचा सुद्धा त्याग केला होता. तर त्यावेळेला मोबाईल नव्हतं, घड्याळ नव्हतं, मग दिवस कसे कळतील आपल्याला? ह्यासाठी त्यांनी स्वतः सोबत काही दगड घेतले होते पिशवीमध्ये भरून. जसा सूर्य मावळायचा तसे तसे ते एक एक दगड बाहेर काढायचे, म्हणजे बाहेर काढून ठेवायचे. त्यामुळे त्यांना कळायचं किती दिवस आतापर्यंत संपले. असं सुरू होतं. त्यांनी तपश्चर्या केली. 20 दिवस पूर्ण झाले होते. अन्न पाणी न घेतल्यामुळे त्यांचं शरीर खूप असं अशक्त झालं होतं. त्यांना त्यांचा मृत्यू समोर दिसू लागला होता. आणि असाच विचार करत असताना ते रात्रीच्या वेळेला उठून बसले आणि पुन्हा ध्यानस्थ झाले. त्याच वेळेला ब्रह्मांडामधून एक पांढऱ्या शुभ्र रंगाचा प्रकाश झोत आला आणि त्यांच्या बरोबर दोन भुवया यांच्यामध्ये प्रकाशाने आघात केला. तोच आघात म्हणजे निसर्गाने डॉक्टर मिकाऊ उसुई यांचा करून दिलेला सर्वात पहिला शक्तिपात होता. त्या आघातामुळे ते बेशुद्ध झाले. ज्यावेळी त्यांना जाग आली त्यावेळेला त्यांच्या आजूबाजूला त्यांना पांढऱ्या रंगाचे बबल्स दिसले. त्या बबल्स मध्ये काही जापनीज भाषेमध्ये अक्षरं लिहिलेली होती. तीच अक्षरं आपण रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये ऍज अ सिम्बॉल्स म्हणून वापरत असतो. लेवल 1 मध्ये कोणतेच सिम्बॉल्स नाहीयेत, सेकंड आणि थर्ड पासून हे सिम्बॉल्स असतात. त्यानंतर त्यांना काहीतरी मिळालं, एवढं ध्यान केलं, शक्ती मिळाली याचा त्यांना खूप आनंद झाला आणि कधी एकदा हे जाऊन मी बाहेर लोकांना सांगतोय असं त्यांना झालं. तर तसेच टेकडीवरून धावत धावत खाली निघाले. त्यांचं वय त्यावेळेला 60 वर्ष होतं. धावत असताना त्यांच्या पायाला ठेच लागली आणि त्यांच्या अंगठ्यामधून रक्त वाहायला लागलं आणि खूप वेदना सुरू झाल्या. त्यांनी त्यांचा उजवा हात त्यांच्या डाव्या अंगठ्याला पकडलं उजव्या हाताने, त्यामुळे त्यांच्या सर्व वेदना काही क्षणातच शमल्या. हा होता त्यांच्यासाठी रेकीचा पहिला चमत्कार. नुसतं स्पर्शाने त्यांच्या सर्व वेदना शमल्या आणि काही वेळातच भळाभळा वाहणारं रक्त सुद्धा काही क्षणामध्ये संपलं, थांबून गेलं. हा होता त्यांच्यासाठी दुसरा चमत्कार. त्यामुळे त्यांना इतका आनंद झाला की ते धावत धावत परत निघाले, टेकडीच्या खाली आले, एका गावामध्ये गेले. 21 दिवस काहीच न खाल्ल्यामुळे त्यांना खूप भूक लागलेली. त्या गावातला ते खानावळीमध्ये गेले. खानावळीमध्ये गेले असता मालकाला त्यांनी जाऊन सांगितलं की मी मागचे 20-21 दिवस जेवलोच नाहीये, मला पोटभर अन्न द्या. तर मालक म्हणाला की तुमचं वय पाहता तुम्हाला अचानक एवढं अन्न पचणार नाही, तुम्ही पहिला थोडा फलाहार करा, विश्रांती घ्या, त्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थित ताट वाढून देतो. तर डॉक्टर मिकाऊ हुसेन म्हणाले की नको, मला पूर्ण जेवण पाहिजे, तुम्ही मला द्या, मी ते पचवेल. तर मालकाने त्यांच्या नातीला बोलवलं जेवण बनवायला. त्यांची नात ही एक 7-8 वर्षाची मुलगी होती. ती जेवण वाढायला आली असता डॉक्टर मिकाऊ हुसेन यांना तिच्या चेहऱ्यावरती खूप दुःख दिसलं.
त्यांनी विचारलं की बाळा तुला काय झालं. त्यावरती म्हणाली की माझ्या दोन्ही दाढा खूप दुखत आहेत. तर डॉक्टर फिका उसळी यांनी हॉटेल मालकाची म्हणजे त्या मुलीच्या आजोबांची परमिशन घेतली आणि तिच्या दोन्ही गालांवरती हे हात अशा प्रकारे ठेवले. अशा प्रकारे ठेवले असता त्यांच्या हातामधून जी शक्ती निघाली त्या शक्तीद्वारे तिच्या दोन्ही दाढा दुखायच्या काही क्षणातच थांबल्या. हा होता त्यांच्यासाठीचा तिसरा चमत्कार. मग त्यांना कळू लागलं की शक्ती कशा प्रकारे काम करत आहे. मग त्यांनी ठरवलं की आता आपण जनसेवेची कामं करायची, लोकांची जाऊन सेवा करायची. म्हणून त्यांनी एक बेगर वस्ती निवडली. त्या बेगर वस्तीमध्ये गेले. त्यांनी लोकांना रेकी द्यायला सुरुवात केली आणि त्या वस्तीतले लोक एवढी सुधारली की ते त्या बेगर वस्तीमधून बाहेर पडून चांगला कामधंदा करायला लागले. पण त्यांनी पाहिलं की काही दिवसांनी जे सुधारलेली लोक आहेत ती परत त्या वस्तीमध्ये येऊन राहत आहेत. परत त्यांचं आहे तेच आयुष्य ते जगतायत. डॉक्टर उसोई यांना कळलं नाही की हे असं कशामुळे झालं, की माझी शक्ती कुठे कमी पडली की हे गेलेले परत आले आणि परत तेच काम करू लागले. त्यांना ह्याचं उत्तर हवं होतं म्हणून ते एका बंदिस्त खोलीत गेले, स्वतःला कोंडून घेतलं आणि ध्यान अवस्थेत गेले. तर त्यांना त्यावेळेला ब्रह्मांडामधून आवाज आला की तुला इथे कोणी बोलावलं होतं का. तर उसई म्हणाले की नाही, मी स्वतःच्या मनाने यांची मदत करायला आलो. तर दुसरा प्रश्न आला की तू त्यांच्याकडून त्या बदल्यात काही मोबदला घेतलास का. तर हे म्हणाले की नाही, मी त्यांना एका चांगल्या भावनेने शिकवण्यासाठी आलो, जे सुधरवण्यासाठी आलो होतो. त्यामुळे मी काही मोबदला घेतला नाही, पण ती लोक परत आली. मग तिकडेच नियम पडला की कोणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही आणि त्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. तर तुम्ही आता म्हणाल की मी का फ्री मध्ये शिकवते आहे लेवल 1. तर बघा, जे उद्या शक्तिपात होईल. शक्तिपात म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. ब्रह्मांडाने डायरेक्ट तो झोत त्यांच्या आयब्रोजच्या मध्ये दिला, तिकडे शक्तिपात झाला. तर त्या शक्तिपाताला तुम्ही सगळे तुमच्या मनाने उपस्थित असतात. त्यामुळे मी त्यांचा पहिला नियम इथे मोडत नाहीये. आणि दुसरा नियम मोबदल्याचा, तर मी माझ्यासाठी काहीच घेत नाही आहे. तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन दानपेटीत जरी पैसे टाकले 10-20 रुपये किंवा एखादा गरीबाला बिस्किटचा पुडा किंवा खायला दिलं तरी तिथे माझ्यासाठी एक एनर्जी एक्सचेंज असणार आहे. त्यामुळे मी डॉक्टर फिका हुसैन यांचे कोणतेच 2 नियम मोडत नाहीये. तर त्यानंतर तिकडून ते बाहेर पडले. हे 2 नियमच बनवले. मोबदल्याशिवाय द्यायची नाही रेकी आणि कोणी मागितल्याशिवाय द्यायची नाही. कारण रेकीला जास्त स्वस्त बनवायचं नाहीये. नाहीतर कोणाला किंमत राहत नाही. बाहेर पडले, त्यांनी जनसेवेची कामं सुरू केली. त्यानंतर बघा, हे आहेत मधले डॉक्टर शुजिरो हयाशी. हे जपानमध्ये नौसेना अधिकारी होते. एका युद्धामध्ये त्यांचं सर्व सैन्य बेचिराख होऊन गेलं. मग त्यांना कळलंच नाही की आता आपण काय केलं पाहिजे. मग अशा वेळी ते डॉक्टर मिकाउसई यांना भेटले, त्यांच्याकडून ते रेकी शिकले आणि डॉक्टर शुजिरो हयाशी यांनी जपानमध्ये पहिलं रेकीचं क्लिनिक टाकलं. आणि त्याच वेळेचा काळ हा डॉक्टर उसोई यांचा जगातून जाण्याचा काळ संबोधला जातो. त्यांचं क्लिनिक एवढं छान सुरू होतं की त्यांच्याकडे खूप पेशंट्स यायचे. किती लोकांना त्याने रोगमुक्त केलं होतं, आनंदीदायी जीवन त्यांना प्रदान केलं होतं. या पुढच्या आहेत हवायो टकाटा. हवायो टकाटा म्हणजे जापनीज वंशाची एक अमेरिकन महिला होती. त्या अमेरिकेमध्ये राहत होत्या. त्या वयाच्या 30 वर्षाच्या असताना त्यांना डॉक्टरकडून कळलं होतं की त्यांना कॅन्सर झाला आहे आणि पुढचे 40 दिवसच त्या जगू शकतात. अशा वेळी त्या टकाटांना कळलं नाही की आपण काय केलं पाहिजे. त्यानंतर त्यांना रेकीबद्दल थोडंफार माहिती मिळाली. म्हणजे बघा, ज्या वेळेला कोणतीही प्रसार माध्यमं नव्हती आतासारखी, अशा काळात सुद्धा जपानमधून अमेरिकेपर्यंत रेकीचा प्रसार झाला होता, ज्या मार्फत हवायो टकाटा यांना रेकीबद्दल कळलं होतं. हवायो टकाटा कोणतंच ऑपरेशन करून घेण्यासाठी सुद्धा तयार नव्हत्या, कारण सक्सेसफुल होण्याची गॅरंटीच नव्हती आणि त्या खूप घाबरलेल्या होत्या. मग त्या जपानमध्ये गेल्या, डॉक्टर हयाशी यांना भेटला, त्यांच्या क्लिनिकमध्ये त्यांनी उपचार घेतले. रेकीचे उपचार घेतल्यानंतर ज्या महिलेला सांगितलं गेलं होतं की तुझ्याकडे फक्त पुढचे 40 दिवसच आयुष्य आहे, ती महिला वयाच्या 80 वर्षापर्यंत जगली. मग बघा, 40 दिवस कुठे आणि पुढची 50 वर्ष कुठे. त्यानंतर त्या एवढ्या प्रभावित झाल्या रेकीच्या शक्तीमुळे
की त्या सुजिरो हयाशी यांच्याकडून रेकीचं व्यवस्थित प्रशिक्षण घेतलं त्यांनी. अमेरिकेत गेल्या आणि अमेरिकेत त्यांनी स्वतःचं रेकीचं क्लिनिक टाकलं. क्लिनिक टाकल्यानंतर पेशंट सुद्धा बघायच्या, लोकांना रोगमुक्त सुद्धा करायच्या आणि त्यांनी तिथे 22 रेकीचे मास्टर्स तयार केले. त्या रेकीच्या 22 मास्टर्सच्या माध्यमातून गुरु शिष्य परंपरेमधून आज ही रेकी माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. हा होता रेकीचा इतिहास, की रेकी पुन्हा भारतामध्ये कशी आली. हा झाला रेकीचा इतिहास. आता आपण रेकीच्या पायऱ्या बघूया की किती असतात. आता ही जी लेवल 1 आहे, जे आता आपण शिकत आहोत. त्यानंतर असते सेकंड लेवल, जिची शक्ती असते 40% आणि थर्ड लेवल म्हणजेच 100% शक्तीची. तर लेवल 1 ची काही मर्यादा असते की आपण हात ठेवूनच एखाद्याला अशा प्रकारे स्पर्श करूनच रेकी देऊ शकतो. तेच लेवल 2 मध्ये आपण जगाच्या पाठीवर असलेल्या कोणत्याही व्यक्तीपर्यंत रेकी पोहोचवू शकतो. जसं की मी आता मुंबईमध्ये असेल तर मी पुण्यामध्ये असणाऱ्या किंवा कोकणात असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीपर्यंत, अगदी अमेरिकेत असलेल्या व्यक्तीपर्यंत सुद्धा रेकी पोहोचवू शकते. कळतंय सर्वांना? हे आहे सेकंड लेवल 40% आणि थर्ड लेवल म्हणजे 100% ऊर्जांनी परिपूर्ण अशी. त्यामार्फत तर आपण अजून जास्त मिरॅकल्स करू शकतो. कॅन्सर सारखे रोग सुद्धा बरे होतात. ज्या व्यक्तीला सांगितलं गेलं होतं की तू तिखट कधीच खाऊ शकत नाहीस, तोंडाला काही प्रॉब्लेम झालेला आहे, त्या व्यक्तीने सुद्धा अगदी आता तिखट खाण्याचं प्रमाण वाढवलं आहे, कोणताच त्रास न होता आणि आजार सुद्धा पूर्णपणे गेला. आणि जी पुढच्या लेवल असतात, 4थी आणि 5वी लेवल, ज्याच्यामध्ये आपण रेकीचे ग्रँड मास्टर बनत असतो, ज्या मार्फत आपण इतरांना रेकी शिकवू सुद्धा शकतो. जे टोटल रेकीच्या 5 लेवल आहेत. जर तुम्ही ट्रॅडिशनली बघितलं ना तर खरं 3च लेवल आहे. जेव्हा डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी रिडिस्कवर केली त्यावेळेला मुळात 3च होत्या, पण आता जर काळाच्या ओघात बघायचं झालं तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येऊन 5 लेवल बनलेल्या आहेत. जर लेवल 3 पर्यंत एखादी व्यक्ती व्यवस्थित मास्टर किलर बनतो आणि 4थी 5वी लेवल असते, ज्यांना कोणाला दुसऱ्यांना शिकवायची असतात ते लोक ग्रँड मास्टर बनतात. त्या होत्या रेकीच्या स्टेप्स. तर चला, इथपर्यंत कोणाकोणाला अगदी व्यवस्थित कळलंय? थंब सेट करा. कोणी बोलेल का माझ्याशी? कळलं इथपर्यंत सर्वांना? सर्वांचे व्हिडिओ ऑफ झाले. व्हिडिओ ऑफ असेल तर एनर्जी एक्सचेंज कसं होणार? मला तरी कसं कळणार कोण व्यवस्थित ऐकताय किंवा मल्टीटास्किंग कोण करत असेल? आजचं सेशन कसं वाटलं कोणी सांगू शकेल? बोलू शकेल कोणी आता माझ्याशी आजचं सेशन कसं वाटलं? हँड रेस करा. बोलू शकता का कोणी? क्वेश्चन पण नाहीयेत कोणाला काहीच? ओके, नामदेव सर. हा, तुमच्या पुढे ऑप्शन आलाय बघा. हा, बोला सर. मॅडम सगळ्यांना अनम्यूट कर. बऱ्याच जण बोलण्याची इच्छा करतो, अनम्यूट नसल्यामुळे बोलू शकत नाही. थोडं मोठं बोला, मला ऐकू येत नाहीये. सगळ्यांचा अनम्यूटचा ऑप्शन ओपन करा, सगळ्यांना अनम्यूट करा म्हणजे सगळे बोलतील. तर माईक ओपन करू. सगळ्यांचे. आता बघा ना, हँड रेस कोण करतात त्यांचे मी करते, कारण मध्ये मध्ये ना बोलतात तर मला डिस्टर्बन्स होतं, त्यामुळे मी शेवटी वेळ देते बोलण्यासाठी. तुमचं काही क्वेश्चन आहे का? सेशन फार छान झाला मॅडम, सुंदर झाला. ओके, थँक्यू. कोणाला काही Thank you, क्वेश्चन्स अजून? सॅम्स, ओके, ठीक आहे. हा, करा तुम्ही अनम्यूट. जे सॅमसंग नावाने मॅडम आहेत, करा अनम्यूट. ऑप्शन आला असेल बघा, मी माझ्या इथून केलंय क्लिक. नाही झालंय? बरं, उद्या आपण घेणार आहोत शक्तिपात. खूप महत्वाची प्रोसेस आहे. शक्तिपाताशिवाय
लेवल 1 कम्प्लीट होत नाही. त्याचप्रमाणे आपण उद्या बघणार आहोत अन्न पाण्याला चार्ज कसं करायचं आणि पाण्याला आपण आपल्या शब्दांनी तीर्थाची चव कशी आणणार आहोत ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि उद्या आपण औरा सुद्धा बघणार आहोत. औरा बघण्यासाठी तुमच्या सोबत एखादी व्यक्ती तुम्ही ठेवलात तर आपल्याला प्रॅक्टिकल करणं खूप इझी पडेल. कोणी सोबत ठेवलात तर तुम्ही लवकर जास्त फील करू शकाल औरा बघण्यासाठी. तर शक्तिपाताला आपण उद्या दुपारी ह्याच वेळेला सुरुवात करणार आहोत. मी तसा मेसेज तुम्हाला ग्रुपवर येईल. लक्षात घ्या, शक्तिपाताशिवाय प्रोसेस कम्प्लीट होत नाही, लेवल 1 कम्प्लीट होत नाही. शक्तिपात कसा झाला ह्याबद्दल कोणाला काही प्रश्न नाही येत ना, की शक्तिपात म्हणजे काय असतो ते कळलंय ना सर्वांना? शक्तिपात म्हणजे काय? थंब सेंड करा कळलं असेल तर व्यवस्थित. मनात क्वेश्चन ठेवून काही पुढे जाऊ नका. व्हेरी गुड. उद्या सगळे मेसेज येईल दुपारी, त्याप्रमाणे सगळे उपस्थित राहा. व्यवस्थित आसन घेऊन बसा, पाणी स्वतः जवळ घेऊन बसा. आपण उद्या शक्तिपात करू, एनर्जी ऍक्टिव्हेशन करू, अन्न पाणी कसं चार्ज करायचं ते बघू आणि औरा कसा फील करायचा, इतरांचा, स्वतःचा बघायचा कसा, हे सुद्धा आपण उद्या घेणार आहोत. आणि तुमचे खूप आभार. तुम्ही जे कालच्या प्रॉब्लेममुळे जे पेशन्स ठेवले त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. एवढे पेशन्स ठेवलेत. अगदी पहिल्याच डे असताना प्रॉब्लेम झाला आणि तो का झाला ह्याचं पण मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं. कालची तिथी रिक्ता तिथी होती आणि मी तिथी व्यवस्थित बघितली नव्हती आणि क्लासचं अनाउन्समेंट केली होती त्या तारखेला, त्यामुळे मला क्लास घ्यावा लागला. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता. कळलं इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित? थांबायचं आपण आज इथे? चला, माझं ऐकून घेतलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. उद्या पुन्हा भेटू याच सकारात्मक ऊर्जेसह. सर्वांनी उद्या अगदी व्यवस्थित उपस्थित राहा तयार होऊन. उद्या आपण रेखीची पवित्र ऊर्जा आपण आपल्या संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहा. धन्यवाद.